नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही जे मला आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट दिला त्याच्यासाठी मी नेहमीच ऋणी राहील. लवकरच येते तुमच्या समोर. आता विषय संपला नाही, विषय सुरू झाला. जय भीम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि बिग बॉस मध्ये नवीन जे काही अपडेट आलेले त्याबद्दलच बोलणार आहे. पण मी जे काही कालचा व्हिडिओ टाकला होता त्यावरती बऱ्याच जणांनी कमेंट केलेलं आहे की फेक आहे, तू मास्क घालून बोलतोय वगैरे वगैरे वगैरे. पण मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे खोटी आहे मी तुम्हाला डायरेक्ट पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला नाही, डायरेक्ट थंबनेल बघितले आणि कमेंट केलं. तुम्ही एवढंच काम केलं, पूर्ण व्हिडिओ बघितला असता तर तुम्हाला कळालं असतं ही बातमी खरी आहे की खोटी आहे. पण जे ते जाऊ द्या, मी तुम्हाला त्या बातमीबद्दल सांगतोय. बिग बॉस असे एक आयडी आहे इंस्टाग्राम वरती, जे बिग बॉस बद्दल या पॉलिटिकल रिलेटेड बातम्या देत असतो. ती आयडी आहे बिग बॉस अनिल थट्टे. हे तुम्ही आयडी नाव टाका आणि तुम्ही बघा, त्याच्यावरती त्यांनी पोस्ट केलेली आहे की बिग बॉस झाली आहे अॅट्रॉसिटी म्हणून असं पोस्ट केले. त्याच माध्यमातून मी तुम्हाला व्हिडिओ बनवता, त्या व्हिडिओमध्ये पण सांगलेलं आहे. तुम्ही कमेंट केलं की मास्क घालतो म्हणून तो खोटं बोलतो, असं काही नाही मित्रांनो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मास्क घालत असतो. मला पूर्णपणे चेहरा नाही दाखवायचा आहे, ते माझी इच्छा आहे, प्रायव्हसी आहे, ठीक आहे. पण तुम्हाला खोटं वाटतं तर त्या आयडीवरती जाऊन बघा आणि मी त्या आयडीचे काही स्क्रीनशॉट आणि व्ह्यूज, लाईक, शेअर जे काय आहे तुम्ही तिथं बघा. त्या आयडी वरती आतापर्यंत कोणताही एवढा व्हिडिओ व्हायरल झालेला नाही मित्रांनो, जो की ते व्हिडिओ व्हायरल झाला. 1 मिलियन व्ह्यूज आहेत आणि त्याला 13,000पेक्षा जास्त शेअर आहेत मित्रांनो. आणि लाईक पण चांगल्या प्रकारे त्या आयडी वरती तुम्ही बघा. ती आयडी कुणाची तुम्हाला कळेल. पण मी काही कुठं खोटं पसरवत नाही मित्रांनो. बरं, ते बाकीचं ठीक आहे. पण एक मी सकाळी सकाळी उठल्यावरती दिव्याताईची पोस्ट बघितली, त्यावरून तो कळालं की दिव्याताई बाहेरच आलेली आहे. पण आता बिग बॉस मध्ये दिव्याताई आपल्याला दिसणार नाही. आणि आज पण त्या दिव्याताईने जी काही पोस्ट टाकली होती आज, त्यावरून तर आपल्याला कळलं की दिव्याताई बिग बॉसच्या बाहेर आहे. पण जे खाली कॅप्शन मध्ये जे लिहिलं होतं टायटल तुम्ही बघितलं असताल, विषय संपला. या विषय संपल्यामध्ये बरंच काही सांगण्यासारखं आहे मित्रांनो. यामध्ये विषय संपला म्हणजे विषय संपला हा एक पॉइंट झाला. दुसरा का विषय सुरू होणार आहे बिग बॉस वर्सेस दिव्याताई. यामध्ये खूप वेगळ्या प्रकारची जे बॅकग्राऊंडला गाणं बी वाजत होतं ना, तलवार शिवबाची तलवार, ठीक आहे, असं वाजत होतं. त्यामुळे तो हिंट वेगळाच येतोय त्यामध्ये. विषय संपला हा हिंट वेगळाच आहे. म्हणजे अजून काय त्याच्यामध्ये धमाका होणार आहे हे आपल्याला कळेल मित्रांनो. कारण की आज दिव्याताईची मुंबईमध्ये एका मैदानावरती पत्रकार परिषद आहे. ती आज 4 वाजता आहे मित्रांनो. तुम्ही सगळेजण तिथं जात आहे, मी पण येतो, तुम्ही पण या आणि बघू आपल्याला काय कळेल त्यामध्ये. त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला बिग बॉस बद्दल काय झालंय, दिव्याताईला काय बोलणं झालंय हे आपल्याला कळेल की दुसरं काही वेगळं कळणार आहे हे आपण आता ते पत्रकार परिषद झाल्यावरच आपल्याला कळेल मित्रांनो. तर मित्रांनो, मी काही खोटं काही सांगत नाही, काही फेक सांगत नाही. मी मास्क लावतो म्हणजे मी फक्त प्रायव्हसीसाठी मास्क लावतो. पण जे काही मी सांगत असतो ते सगळं खरं असतं मित्रांनो. तुम्ही ते व्हिडिओ बघितला असता तर तुम्हाला कळालं. व्हिडिओ खूप लांबतोय मित्रांनो, मी इथंच थांबतो. एवढंच सांगतो, कुठंही खोटं काही नसतं मित्रांनो. नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र.